मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण आलो आहोत धाराशिव विधानसभा मतदारसंघामध्ये कोल जनतेचा या विशेष सत्रामध्ये. आपण आज आहोत लहुजी वस्ताद साळवे चौक धाराशिव येथे. सामान्यातील सामान्य माणसासाठी आपण आज संवाद साधणार आहोत. लोकांचं नेमकं म्हणणं काय आहे या सगळ्या गोष्टीशी आपण चर्चा करणार आहोत. सध्या अवघ्या एक 8-10 दिवसावर विधानसभेच्या निवडणुका मतदान देखील आलेलं आहे. काय चालेल सर, काय करता आपण? काय नाही, निवांत. काय काम काय करता? काम शेतकरी. कसं आहे सध्या शेतीचा माल वगैरे काय आहे? भाव नाही व्यवस्थित, काय नाही. सध्या काय या मतदारसंघातला विकास झाला आहे असं वाटतं आपल्याला? विकास तर झाला नाही. काय काही झालं नाही विकास? काय रस्ते नाही, रोड नाही व्यवस्थित. आता ग्रामीण भागात कशी आहे रस्त्याची परिस्थिती? ग्रामीण भागात तर शहरापेक्षा बिकट अवस्था आहे. त्यासोबत आपल्याला ऑटोचे चालक देखील आपल्यासोबत आहेत. मामा, आपला ऑटो कुठं चालते? आपला ऑटो कुठं चालते? आपला ऑटो शहरामध्ये काय ग्रामीण भागामध्ये? शहरामध्ये काय खड्डे फिड्डे काही रस्ते? खड्डे सगळ्या रस्त्यावरच आहेत की. चलवायला त्रास होतो नाही मग? सगळा त्रास मन का जायला लागलं तर काय करायचं? संध्याकाळी अवघड काय, झेंडू बाम लावून सोडून झोपावं लागतं. म्हणजे एक जिल्ह्यामध्ये शहर असताना देखील रस्ते खराब आहे, त्यामुळं झोपताना देखील त्रास होतो असं देखील बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. यानंतर अजून देखील आपण बऱ्याच लोकांशी संवाद साधणार आहोत. त्यासोबत अजून आपल्याकडे काही युवक आहेत, युवकांना आपण संवाद साधणार आहोत. काही युवक पळून जातात, काही दणदण बोलतात. बोललं पाहिजे माणसानं. काय सर, आपलं नाव काय? विशाल गोडके. काय करता आपण? काय नाही, मजुरी. करता. बरं, आपल्या भागात रस्ते कसे आहेत? व्यवस्थित नाहीत. रस्ते बरोबर आहे. रस्ते, नाली, लाईट या मूलभूत गोष्टी असतात. याचा विकास झाला आपल्या भागात? नाही, झालं नाही अजून सुद्धा. मग यावेळेस काय होणार? परिवर्तन का तेच? नाही, तीच आहे. कोणतं बी आमदार येऊ द्यात, जर भरतीला तीच बोम आहे. निवडून येत्यात, बस झालं तेवढंच, बस झालं म्हणतात. विकास करणार काही नाही? नाही, या गावात अनेक सुद्धा विकास झालेत नाहीत. जिल्हा आहे गाव ना? तीच जिल्ह्यात विकास झालेत नाहीत की सर. अनेक सुद्धा जिल्हा असून विकास झाला नाही? नाही, काहीच झालं नाही. मग ही चूक कोणाची मग? समध्याचीच आहे सर. राजकीय नेता लोकांची समध्या जणांची चूक आहे. तुमच्यासारखे युवक बोलले तर सगळ्या सुधारणा होतात बघायला. राईट. काय आपण काय करता? जॉब करतो सर. कशाचं जॉब? बँकेमध्ये. काय कशी आहे परिस्थिती आपल्या भागाची? खूप वाईट आहे. यावेळेस कोण होईल आमदार मग? शिवसेनेचा होईल का ते शिंदेचा होईल? काय सांगता येत नाही. टप आहे दोघं. वंचित कोणतं दुसरं काय? नाही, शक्यता नाही. दोघां टप आहे. कोणी येणार नाही काय? मला वाटतंय कोण येणार नाही बहुतेक. विकास केलं तरच आहे ना सर, असून नसल्यासारखं करू. कोणाचा तरी एकाच नंबर लागतेच. बघू आता 23 तारखेला कर. नोटा मग हां काय आपलं काय वाटतं? सेनेचं दोन्हीपैकी एक तर येणारच आहे, फिक्स आहे. दोन्ही शेण आहेत. दोन्हीपैकी एक फिक्स आहे. ते तर सगळ्यालाच कळलं नाही. काय घरी बसून कधी मशालचं पाड, मशालचं पालट जड आहे. जड आहे. मशालनं विकास केला नाही म्हणत लोक बोंबलाले तर रस्त्याने. कुणीच केलं नाही. कोणीच केलं नाही. कुणीच केलं नाही. म्हणजे जिल्हा पण नाही, तालुका पण नाही, काहीच नाही. अशी परिस्थिती झाली ना. रस्ते नाही, MIDC आहेत, काहीच नाही. युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटला नाही. ते तर आता ह्याच्यानंतर 50 वर्ष सुटेल का नाही हे पण गॅरंटी नाही. एवढी वाईट परिस्थिती झालेली. या राजकीय लोकांच्या मानसिकतेमुळे 50 वर्ष सुटेल की नाही याचं देखील युवकांना शाश्वत नाही. आपण काय करता? मजुरी. सोन्याच्या गळ्यात अंगठी. काय मग काय काम केल्यावर पैसे तर येणारच की. वाटलं का लोक भागात आपला पैसा चलते काय महिन्यात केल्यावर सगळं आपल्या महिन्यात पैसा चलते की नाही? तसला काय नसतं चलत. कुणाच्या विकास कसं झाला नाही? विकास तर 50-60% विकास झालेलाच आहे. ज्यांनी 35 वर्षात विकास केला नाही त्यांनी 5 वर्षात जिल्ह्याचं कोण जिल्ह्याला ओळखत नव्हतं ती 5 वर्षात अख्खं महाराष्ट्राच्या बाहेर लोक ओळखायला लागल्यात. आमदार खासदार धाराशिवला आमदार खासदार रस्ता नाही, पाणी नाही, काय की नाही, काय की नाही. एक ज्यांच्या ह्याच्यात एरियात गेलं नसेल त्यांचे तुम्ही कार्यकर्ते काय प्रत्येक माणूस कुणालाही विचारून घ्या. कार्यकर्त्याचं काय नसते. काम बी केलेलं असते तसं. आमदार खासदाराने काम केलंय तसं. तुम्ही प्रत्येक दुसऱ्या लोकांचा असा आरोप आहे इथल्या खासदारानं कारखाना बंद पाडला म्हणले लोक. कारखाना खासदाराने पाडलेला नाही, त्यांनी स्थानिक ज्यांनी इथून तुळजापूरला गेले आमदारांनी त्या आमदारांनी सगळे इकून खाल्ले. आता आरोप कुणावर करायचे? ती विरोधकावर करायला जागा काहीतरी पाहिजे. कोणत्या आमदारांना तुळजापूरच्या इकून खाल्लं? राणा पाटलांनी इकून खाल्लं. हा, राणा पाटलांनी इकून खाल्ला तर विरोधकाला ठेवायचं तर काय? बोलायला जागा काहीच नाही. कारखान्याचे विषय काढायला इकल्या काय
कोण कारखाना ऐकून खाला नाही मला तर नाही वाटत वाटत नाही म्हणाले की आता खाणारे तर खातच असतात एखादं वाटत नाही म्हणाले नाही नाही कोण खाल्ला कोण नाही याची मला काही ऐका की निवडणूक आले कार्यक्रम दिवाळी असते तुमची दिवाळी आहे नाही ना तसलं काय आज आपल्या धाराशिवमध्ये आजपर्यंत ही नाही तुळजापूरमध्ये भरपूर दिवाळी झाले असतात पण धाराशिवमध्ये देत नाहीत. धाराशिवमध्ये सगळे निष्ठावंत आहेत. असे किती बेगादार आले ना ज्यांनी भाजपमध्ये काल रात्री होतं दुसऱ्या दिवस सकाळी त्याला सेनेच तिकीट तुमचे आमदार कैलास पाटील तिकीट गाडीत बसले होते माहिती आहे काय बसले. त्यांना माहिती नव्हतं की गाडीत तिकडे जायचं म्हणून. त्यांना माहित नव्हतं की एवढं एकनाथ शिंदे फ्रॉड करणार आहे म्हणून. एकनाथ शिंदेला उद्धव ठाकरेंनीच मोठं केलं ना. थोडी एकनाथ शिंदेने धावपळ केलं. बरं कशाला म्हणून उतरले सांगा बरं आता त्यांना आवडलं ना त्या गोष्टी त्याच्यामध्ये कारण काय सांगा गाडी कशालाच नाही बाबा म्हणले आता तिथं काहीतरी विषय झाला असेल ना एवढं थोडी कोण सांगणार आहे. चला आपण अजून देखील बऱ्याच लोकांशी संवाद साधणार आहोत. काय चाललंय सर काय झालं आपण काय करता मी काय नाही मजुरी करतो मी मजुरी करता शिक्षण काय झालं आपलं 12वी पास कसं आपल्या भागात रस्ते लाईट बिट आहे राईट सगळं आहे. ओके त्यानंतर अजून देखील आपल्याला कोण होईल आमदार मग आता कैलास पाटील दादा पाटील कसं काय आमचा आवडता नेता आहे. हिचा आवडता नेता आहे म्हणून बरोबर जरा इडे आता पुन्हा भेटूया. काय चाललंय का निवांत कोणचं गाव तुमचं धाराशिव कुठं राहतं धाराशिव निंबाळकर गल्ली मग यावेळेस कोणाचं कोण होईल मग मशाल निंबाळकर गेली तर हा मशालच गलीमध्ये वातावरण तेच आहे मग ना 100% मशाल येतं. गलीमध्ये रस्ता लाईट पाणी लाईट फुल आहे आमच्या गल्लीत. फुल रस्ता पाणी लाईट कंटिन्यू आहे. फुल रस्ता असते हा रस्ता चांगला आहे आमच्या गल्लीत. कोणाला विरोध आहे दोघाला विरोध कधून गेला वंचित काय मग मतदान करताय काय बापू मतदान देखील हा कसं काय हो काहीच नाही काय फायदा नाही. कोणीच काम करा आले बेरोजगारी वाढली काय सर सुपारी जोडायला ते बरं नाही होय सर इकडे काय चाललंय कशाचं काय करता या कॉलेजला आरपीला कॉलेजला आरपीला काय असलं कॉलेज मध्ये बीएला काय शिकता काय हा शिकतो उड्या मारायच्या ना शिकतोय त्या बीएला आहे 3rd इयरला. कसं या भागामध्ये काय शिक्षण घेतलं पदवी घेतल्या का नोकरी लागते काय इथं तर काहीच नाही तसं काय नाही रोजगारी काय नाही. बीए बेकार बीए मोकार म्हणत लोक हा तीच की मग डिग्रीवाली मोकार आहे ती बीएम वाली काय मोठ्या डिग्री वाली बेकार हा लय बसून नाही त्या शिकलेली. काय रोजगार ना काय ना रस्ता ना काय ना काय ना रोजगार रस्ते फिरते काय नाही काय तसलं कायच नाही. अरे बापरे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की तर रोजगार बी नाही रस्ते बी नाही विकास बी नाही. यानंतर अजून देखील आपल्यासोबत आहेत काय चाललंय काय नाही काय करता आपण मी शिक्षक आहे कुठं जिल्हा परिषद जालना. जिल्हा परिषदला कधी आलं गावकडे जायचं मग हो सुट्ट्याला आलो दिवाळीला. कसं आहे मस्त झाले रस्ते काय मी इथं नाहीच नोकरीला असल्यामुळे आता फिरायला की गाडी काय तेवढा विकास वाटत नाही मला इथं. जिल्ह्यासारखा विकास नाही नाही यावेळेस काय परिवर्तन का तेच काय मी कर्मचारी आहे त्यामुळे मी ते परिवर्तन वगैरे काय बोलू शकत नाही. विकास नाही त्या मामाला बोला मामा काय चाललंय काय नाही मटेरियल घासायला काय घासाल्या मटेरियल मस्त वाटते मग काहीतरी करावं लागेल ना पोटा पाण्यासाठी. पोटा पाण्यासाठी घासाल्या काय मग बरं काय होईल तू आता लगेच 8 दिवसावर निवडणूक आली आता मतदान करायचं दणकुनी आपल्याला कसं होईल कोणती शिवसेना येईल शिंदेची की ठाकरेची ठाकरे शिंदेची नाही बाण की मशाल मग मशाल कसं का हो मशाल मशालच येणार मशालच येणार. हे म्हणाले तर रस्ते झाले नाही काही झालं नाही काय झालं नाही, दोघाला काय मतदान टाकणार म्हणले हे माणूस येतं दोघाला मतदान टाकणार मला खतरून गेले दोघाला बी तुम्ही कोणाला टाकता मग आम्ही मशालला टाकू. चला यानंतर अजून देखील आपल्यासोबत आहेत युवक आहेत हो सर काय चालेल तर हॅलो बोला. काय आपल्याला निवडणूक काय म्हणून 8-10 दिवसावर मतदान करायचं आपल्याला हो कशी आहे परिस्थिती आपल्या बघायची म्हणजे परिस्थिती म्हणजे कशी म्हणता येईल काय विकास झालाय काय लाईट पाणी रस्ते काय ज्या मूलभूत गोष्टी असतात उद्योग आरोग्य स्टँडिंग जे आमदार होते पण गव्हर्नमेंट त्यांचं नव्हतं. बरं आता रस्त्याचा प्रश्न बघितला शहरात तुम्ही जर बघितलं तर सगळे उजनीच्या कनेक्शनमुळे सगळे रस्ते डिस्टर्ब झालेले आहेत. तुम्ही शहरात जर फिरलात तर तुम्हाला कुठलाही रस्ता व्यवस्थित दिसणार नाही. हा एक रस्ता एक मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि प्रॉब्लेम काय सर कोण कुणासोबत चाललं आहे त्यामुळे मतदार राजा कर्फ्यूज आहे.
कोण कोणाचं झालं नाही, कोण कुठे उतरले काही कळणार येस काय होतं माहिती आहे का, आम्ही ज्याला पाडण्यासाठी एखाद्या कॅन्डिडेटला मतदान करतो तोच त्यासोबत फिरतोय पुन्हा. त्यामुळे मतदारांनी काय करायचं हे एक क्रिटिकल कंडिशन झाली आहे सध्या. काय करायचं सुधारणा झाली का? हां, कुणाला वोट करायचं, कारण ज्याला पाडायचं आहे त्याच्या विरोधात आम्ही त्याला मतदान करतो तोच त्यासोबत फिरतोय. कैलास पाटलाचा एक किस्सा गाजत होता महाराष्ट्रभर, ते देखील शिंदे गटामध्ये निघालते आणि कशाला तरी म्हणून खाली उतरले म्हणून बीर पळाले म्हणून. खरं आहे काय? नाही, त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकत नाहीत, पण ते तरी सध्या उद्धव ठाकरे सोबत पहिल्यापासून कट्टर आहेत. त्यांची शीट लागेल काय ते? काय आपण काय सांगू शकतो सर, म्हणजे शक्यता आपल्याला नाही, शक्यता सांगू शकत नाही. आपलं मतदार गुपित आहे आणि मला जे योग्य उमेदवार वाटेल त्या योग्य उमेदवाराला मी मतदान करेल, जेणेकरून तो मतदार ह्या मतदारासोबत जाऊ नये. म्हणजे मतदारासोबत म्हणण्यापेक्षा असं कुणासोबत बी कोण जाऊ नये. नक्कीच मी एक मतदार आहे आणि ज्या ठिकाणी विकास बऱ्यापैकी झाला नाही असं देखील त्यांचं मत आहे. परंतु आम्ही एखादं मतदान केल्यानंतर हे राजकीय आमदार कुठेही जात आहेत, त्यांना दिशा नाही, काही नाही, कोणत्या ठिकाणी पक्षासाठी सत्तेसाठी काही करतात, हे जाऊ नये असं देखील त्यांचं म्हणणं आहे. आपण आता धाराशिव विधानसभा मतदारसंघातला सामान्य लोकांचा कोल घेतला. हा कोल आपल्याला देखील कसा वाटला या संदर्भात आपण घरी बसून देखील कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. या ठिकाणी कोण आमदार होईल, कोणाला पराभव स्वीकारायला लागेल हे देखील तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकून कळू शकता. धन्यवाद, थँक्यू. खरी बातमी, परखड सत्य, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.